नमस्कार. इयत्ता 4थी आणि 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे ऑनलाईन फॉर्म भरण्यास आजपासून सुरुवात झालेली आहे. सदरील फॉर्म भरण्यापूर्वी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठीच्या सर्वसाधारण सूचना आपणास माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. त्या सर्व सूचना आता आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. सूचना नंबर 1 जी आहे ती महत्त्वाची आहे. प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेस बसण्यास इच्छुक विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे शाळेने ऑनलाईन पद्धतीने भरायची आहेत. ऑफलाईन पद्धतीने आवेदनपत्र स्वीकारण्यात येणार नाही. पहिली महत्त्वाची सूचना आहे, सर्व आवेदनपत्रे ऑनलाईन भरायची आहेत. सूचना क्रमांक 2, विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन आवेदनपत्रात भरलेल्या माहितीची पडताळणी खात्री मुख्याध्यापकांनी स्वतः करावी व भविष्यात काही प्रश्न उद्भवल्यास त्याची सर्व जबाबदारी ही संबंधित मुख्याध्यापकांची राहील. त्यानंतर सूचना क्रमांक 3 पाहूया. विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन आवेदनपत्राची प्रिंट परीक्षा परिषदेकडे पाठवण्याची आवश्यकता नाही. परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी, ऑनलाईन आवेदनपत्रे प्रिंट, आवश्यक प्रमाणपत्रे व शुल्क भरलेल्या ऑनलाईन पेमेंटची रिसीट इत्यादी कागदपत्रे संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या दप्तरच्यातून करून ठेवायचे. म्हणजे आपण जे काय ऑनलाईन फॉर्म भरणार आहोत त्या सर्व यादी, प्रिंट आणि पेमेंटची रिसीट ही आपल्याकडे फाईलला ठेवायची आहे. 4 नंबरचा सूचना, ऑनलाईन आवेदनपत्रासाठी विद्यार्थ्याचा फोटो आणि स्वाक्षरी एकत्रित स्कॅन करून अपलोड करणे अनिवार्य राहील. या संदर्भात आपण एक व्हिडिओ बनवूया. पुढे जाऊया. पुढची सूचना बघा. सूचना क्रमांक 5, विदर्भातील 11 जिल्ह्यातील पालकांचे उत्पन्न 1 लाखपेक्षा कमी असल्यास त्याबाबत सक्षम प्राधिकारी म्हणजे तलाठी, तहसीलदार, प्रांताधिकारी प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. विद्यार्थी पालक 1 लाखपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणारे भूमिहीन शेतमजूर असल्यास, भूमिहीन शेतमजूर असल्यावर व रुपये 1 लाखपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असल्यावर सक्षम प्राधिकारी, तलाठी, तहसीलदार, प्रांताधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. मुद्दा क्रमांक 5 व 6 मधील प्रमाणपत्रांची संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांच्या स्तरावर तपासणी करणे बंधनकारक असून सदर प्रमाणपत्र आपल्या दप्तरच्यातून करून ठेवावे व परीक्षेची मागणी केल्यास उपलब्ध करून द्यावेत. यानंतर 8 नंबरची सूचना आहे, ऑनलाईन आवेदन भरण्यापूर्वी आवेदन भरण्याबाबतच्या मुद्द्याने सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करावे. त्यानंतरच ऑनलाईन आवेदनपत्र भरावेत. संगणकाची व इंटरनेटची सुपरिचित माहिती असलेल्या कर्मचाऱ्यांची व्यक्तींची ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी मदत घ्यावी. या ठिकाणी 9वा मुद्दा आहे, संगणक आणि इंटरनेट माहिती असलेल्या कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी. 10 नंबरची सूचना बघा. या ठिकाणी 10 नंबर सूचना दिलेली, शाळेमध्ये इंटरनेट कनेक्शन नसल्यास अन्य ठिकाणाहून इंटरनेट कनेक्शन उपलब्ध असल्यास शाळा नेट कॅफे ही आवेदनपत्रे भरावीत. नेट कॅफेमधून आवेदनपत्र भरत असाल, मुख्याध्यापकाने शाळेच्या लॉग इनमधून भरलेली सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करून सबमिट करावे. तसेच सर्व विद्यार्थी शुल्क भरले गेल्याची खात्री स्वतः मुख्याध्यापकाने करावी. या संबंधित भविष्यात काही प्रश्न उद्भवल्यास त्याची सर्व जबाबदारी मुख्याध्यापकांची राहील. नंतर 12 नंबरची सूचना आपण बघूया. परीक्षा परिषदेने आवेदनपत्र भरण्यासाठी कोणत्याही केंद्रास परवानगी दिलेली नाही अथवा प्राधिकृत केलेली नाही. शाळेने आपल्या सोयीनुसार इंटरनेट कनेक्शन उपलब्ध असलेल्या ठिकाणी जाऊन ऑनलाईन आवेदनपत्र भरावेत. अशा प्रकारे या ठिकाणी म्हणलेलं आहे. 13वी जी सूचना आहे ती अत्यंत महत्त्वाची. ऑनलाईन आवेदनपत्रे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद www.msepune.in किंवा https://pupmsc.in या 2 वेबसाईटवर दिलेले आहेत आणि त्या ठिकाणून तुम्ही आवेदनपत्र भरायचे आहेत. ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यापूर्वी आवेदनपत्र भरण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थी पालकांना आवेदनपत्राचे सर्व मुद्दे व सविस्तर माहिती देऊन अवगत करावे. आवेदनपत्र भरण्यासाठी वेगवान इंटरनेट कनेक्शन उपयोग करा. आणि 16वा जो मुद्दा आहे, सूचना आहे ती 16वी सूचना, आवेदनपत्र भरण्यासाठी शक्यतो गुगल क्रोम, मोझिला फायरफॉक्स 75 व त्यावरील व्हर्जनच्या इंटरनेट ब्राउझरचा वापर करावा, जेणेकरून आवेदनपत्र भरताना कोणतीही तांत्रिक अडचण उद्भवणार नाही. गुगल क्रोम किंवा मोझिला फायरफॉक्समध्ये आपण अर्ज भरण्यासाठी वापरायचा आहे. सूचना क्रमांक 17 पाहूया. या ठिकाणी आवेदनपत्रे भरण्यासाठी शाळांना 11 अंकी युआयएस कोड असणे अनिवार्य आहे. आता ही महत्त्वाची सूचना आहे, शाळेसाठी 11 अंकी युआयएस कोड असेल तर आणि तरच आपण हा फॉर्म भरू शकतो. पुढे 18 नंबरची सूचना, आवेदनपत्रातील सर्व मुद्द्यांची माहिती शाळेच्या रेकॉर्डप्रमाणे अचूक असणे आवश्यक आहे. ऑनलाईन आवेदनपत्रात अचूक माहिती भरणे ही जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांची आहे. 19 नंबर, आवेदनपत्रातील सर्व अनिवार्य मुद्द्यांची माहिती भरल्याशिवाय ऑनलाईन आवेदन सेव्ह होणार नाही. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला मॅन्डेटरी फील्ड दिले ती सगळी माहिती भरावी लागेल. पुढची सूचना, लॉग इन ID आणि पासवर्ड जेथून करून ठेवा ते त्रयस्थ व्यक्तीला देऊ नयेत. यानंतर 21 नंबरची जी शेवटची सूचना आहे, विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र भरण्यासाठी आधार कार्ड क्रमांक किंवा आधार एनरोलमेंट क्रमांक अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे. त्याच्यामुळे तो नंबर आपल्याला टाकावा लागेल. अशा प्रकारे या महत्त्वाच्या सूचना
या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेले आहेत. फॉर्म भरण्यापूर्वी या सगळ्यांची तयारी करणं आवश्यक आहे. धन्यवाद. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये.